या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. शहरातील ब्रिजमोहन फुफली आज आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे अतिशय भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी आणि वैज्ञानिक मॉडेल्सनी उपस्थितांची मने जिंकली. फुलचंद पुजारी, सेवानिवृत्त प्राध्यापक, नॅशनल सायन्स अवॉर्ड विजेते यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यामागे ज्यांचे जे संस्थापक आहेत आपले सचिन सर सचिन सर ते त्यामागे फार मोठी गोष्ट आहे. कल्पना म्हणजे काय, हे जे टीचर आहे त्यांच्याकडून जे करून घेतात त्यामध्ये काय होतं की वैज्ञानिक दृष्टिकोन मुलामध्ये निर्माण होतो आणि ही फार चांगली गोष्ट आहे. वैज्ञानिक शाळेच्या संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सचिवा ज्योती चव्हाण, सहप्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, पर्यवेक्षिका, पर्यवेक्षक आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात 250 विद्यार्थ्यांचा सहभाग तर 75 पेक्षाही जास्त प्रकल्पांचे सादरीकरण झाले. आयडियल शाळेत प्रयोगांची मांडणी आत्मविश्वासाने माहिती देत विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी आणि वैज्ञानिक मॉडेल्सनी उपस्थितांची मने जिंकली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शाळेची सचिवा ज्योती चव्हाण, सहप्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, पर्यवेक्षिका, पर्यवेक्षक आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात 250 विद्यार्थ्यांचा सहभाग तर 75 प्रकल्पांचे सादरीकरण झाले. My name is Rajvardhan Sachin Chawal. I am studying in 6th class. Today I am going to explain my project on human skeleton model and joint movement demo. What is human skeleton? Human skeleton is the framework of our body. It is made up of 206 bones. The skeleton gives shape to our body, protect internal organs like brain, heart and lungs. What are joint? Joint is the place where two bones meet. Joint help our body to move. Without joint, we cannot walk, run, bend. Right. Thank you. संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी नर्सरी ते 9वीच्या गटाचे तज्ज्ञ परीक्षक फुलचंद पवार यांनी सर्व प्रकल्पांचे निरीक्षण केले. कल्पकता, मांडणी आणि सादरीकरण या निकषावरून विजेत्यांची निवड केली. शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या या छोट्या प्रयोगांमधून भविष्यातील मोठे शोध लागतील असे गौरवोद्गार प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पालकांनी काढले. यामुळे विद्यार्थ्यांत विज्ञानाप्रती ओढ निर्माण झाली आहे. या वार्षिक विज्ञान प्रदर्शनासाठी सर्व विज्ञान शिक्षक व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. आज आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन या ठिकाणी चं आयोजन केलं होतं. नर्सरीपासून 9वीपर्यंतची मुलं एवढ्या चांगल्या पद्धतीनं आणि एवढं उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी दिला आणि वेगवेगळे असे इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट किंवा त्यांचं एक प्रोजेक्ट होतं की ते बघितल्यानंतर आम्हालाही आश्चर्यचकित झालं. मला वाटतं की आपल्या रेग्युलर सिलेबसमध्ये म्हणजे जेवढं शासनानं हे केलेलं आहे त्या सिलेबसच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी करण्याची संधी मुलांना या माध्यमातून त्यांना मिळतं आणि वेगळं काहीतरी करून एक जेणेकरून काही वेगवेगळ्या आयडियासुद्धा या प्रोजेक्टमधून भविष्याच्या दृष्टीने मिळू शकतात. अशा पद्धतीचे प्रोजेक्ट, अतिशय सुंदर प्रोजेक्ट त्या मुलांनी केलेलं. मी त्यांचं आणि त्यांना जे मदत करतायत ते सायन्स टीचर, पूर्ण स्टाफ, या आपल्या शाळेच्या सचिवा ज्योती मॅडम, या सगळ्यांचं कौतुक करतो. त्यांनी खूप सुंदर या ठिकाणी हे एक्झिबिशन भरवलं. प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे यामध्ये 75 प्रकल्प सादर झाले. त्यामध्ये हायड्रोपोनिक शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन, तसेच रोबोफेस्ट अंतर्गत ऑब्स्टॅकल अवॉइडिंग रोबोकार, स्पायडर रोबोट, पल्स रेट मॉनिटरिंग सिस्टीम, टोलगेट व्हेकल बॅरियर, वुमन सेफ्टी प्रोजेक्ट अशा अनेक प्रकल्पांचा समावेश होता. माझं नाव अर्चना कोरे आणि माझा मुलगा इथे 4th A मध्ये शिकतोय. त्याचं नाव ओम कोरे. आणि आज जे इथं सायन्स एक्झिबिशन होत आहे इथं सगळं बघून म्हणजे खूपच छान वाटलं. आणि आज माझ्या मुलांना अँगल्स बनवलेलं आहे आणि जसं म्हणजे होतं ना खेळ खेळणे सगळं काही शिकवलेलं आहे तसं. आणि इतक्या हुशार मुलं आहेत तिथं, एकापेक्षा एक छान बनवले.
हे बघा, हे पाणी आहे, हे पावसाचं पाणी आहे, हे पाऊस पडत आहे आणि हे पाणी ह्या चॅनल मधनं जाऊन सप्लाय फिल्टर वॉटरला होत आहे आणि इथून हे स्टोरेज टँकला जातं आणि हे पाणी आपण रोजच्या डेली लाईफला यूज करू शकतो आणि जे घाण पाणी असतं ते आपण इथं गार्डन एरियाला वापरू शकतो. थँक्यू. गुड मॉर्निंग. माझं नाव इप्सिता अतुल जाधव आहे आणि मी आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे. मी इयत्ता 5वी मध्ये आहे आणि हे माझं प्रोजेक्ट आहे की रेन फॉरेस्ट हार्वेस्टिंग म्हणजे. My name is Anjali Raghunath Ganwadi. I'm here teaching as a maths teacher and English teacher. Today students are making the project water purification project. In this project, dirty water, when you enter in this class, here are some stages. So first one is the stone. Dirty water passes through the stone and it comes in a charcoal. After that, it comes in a sand. After sand, it passes through the cotton. Then you will get the clean water. This is the process of making dirty water to clean water. So in this way we can get dirty water into the clean water. Nowadays it is very important to drink a healthy and clean water. So these students are the telling information how to clean water from dirty water. Good morning, sir and ma'am. My name is Shirisha Malgankar. I'm studying in 4th standard. My project name is Maths Magic Box. In this magic box, I will show you number magic. Here are 1 to 100 counting numbers. When I put this, you can see all even numbers. Next, from this page, you can see all odd numbers. Next, ascending and descending order of the number. Morning everyone, myself Zoya and I'm from Ideal English Medium School. Today is the science exhibition and the students had made so many projects and we get the feedback nicely and our Monica teacher has helped us for our project and our project is pH test. This is an experiment which acid and base that shows and the students had made nice project and we are the ideal students. Thank you. You can see the level is on acid. So it is an acid and it is a natural acid which is present in the tomato. Thank you. माझं नाव सोने जय बिट्टू आहे. माझं नाव सरस्वती राठोड. आमचा सब्जेक्ट आहे फायर एक्सटिंग्विशर. तर आम्ही तुम्हाला करून दाखवतो. जेव्हा विनेगर घालायचं काय आहे फायर एक्सटिंग्विशर मध्ये हे सोडियम विनेगर घालायचं, मग सोडियम बायकार्बोनेट घालायचं, मग त्याच्यानंतर मेणबत्ती लावायची. आग लावायची हा डायरेक्ट. हा याचा धोका काय आहे? तुझ्या घरामध्ये करू शकतो का आपण हे? घरामध्ये करू शकतो. हा घरामध्ये पण करू, हॉस्पिटल मध्ये पण करू शकतो. पण घरामध्ये तर खूप धोकादायक असतो ना. हा म्हणजे घरामध्ये करायला पाहिजे का नको हे? काय सांगा. म्हणजे घरामध्ये करायला नको पण हॉस्पिटलमध्ये. प्रयोगशाळेमध्ये करायला पाहिजे. हा. जर एखादी कॉलेज आणि स्कूल मध्ये जर चुकून आग लागली तर ते फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला जातो. ती आग लावली बरोबर. कुठे गेली म्हणजे